मंडळी, तुम्हाला कयामत से कयामत तक सिनेमा आठवतो का? 90च्या दशकातला आमिर खान आणि जुही चावलाचा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. खानदानी दुश्मनी असलेल्या कुटुंबातल्या मुलीनं पळून जाऊन केलेल्या प्रेमविवाहाची ती कहाणी होती. 2.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही अशीच एक राजकीय कयामत से कयामत तकची कहाणी जन्माला आली. वैचारिक दुश्मनी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीतल्या कुटुंबातली ही कहाणी आहे. काकांचं घर सोडून काही मोहरे घेऊन अजित पवारांनी भल्या पहाटे राजभवन गाठलं. छोटेखानी विवाह पार पडला, पण त्यांचा तो प्रयत्न फसला. काकांनी सगळ्यांना दरडावून परत घरी आणलं. तो विवाह औट घटकेचा ठरला. अगदी हातावरची मेहंदी सुकली नव्हती. हळदीच्या अंगाने त्यांना घरी परतावं लागलं. पण म्हणतात ना, प्रेमाला कुणी बांधू शकत नाही. पुढच्या वेळी मात्र पूर्ण तयारीनिशी पक्षातले 40 मोहरे घेऊन अजित पवारांनी पुन्हा राजभवन गाठलं. यावेळी थाटामाटात विवाह पार पडला. 2 वर्षापासून सुखानं संसार सुरू आहे. पण या सुखी संसारामध्ये निवडणूक नावाचा मिठाचा खडा पडला. खरं तर संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण आता 2-2.5 वर्षांचा संसार झाल्यावर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला सासुरवाद सुरू झालाय का? ज्या विचारांच्या घरातून अजित पवार आले तिथला विचार सोडून आमचा विचार स्वीकारा असा दम भरला जातोय. दम. घरात सोबत राहायचं असेल तर सावरकरांना मान्य करावं लागेल असं आशिष शेलार यांनी ठणकावलंय. अजित पवारांनी विचारांतर करावं असा त्यांचा जणू अट्टहास आहे. घरातले ज्येष्ठ असलेले चंद्रशेखर बावनकुळे तर मागच्या प्रकरणांची अजित पवारांना आठवण करून देत आहे. नव्यानं घराच्या चाव्या हातात आलेले रवींद्र चव्हाण तर आपने गिरेबान में झांको सारखे डायलॉग मारतायत आणि आपली मालकी दाखवतायत. शिवाय आम्ही बोललो तर अडचण होईल असा दम देत आहेत. हे कमी म्हणून की काय, चेहऱ्यानं गरीब असं वाटणारे चंद्रकांत दादा सुद्धा आक्रमक झाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचा आहे, दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका असं ते दरडावत आहे. आता घरातले एवढं सगळं बोलल्यावर माणूस थोडं तरी बोलतोच की. शेवटी माणूस जन्म आहे. मग चिडलेल्या अजित पवारांनी सुद्धा भाजपच्या मंडळींचं खाणपिणच काढलं. सत्तेची राक्षसी भूक मला पाहवत नाही म्हणाले. गैरव्यवहाराचे आरोप केले तरी त्यांच्या सोबतच आहे असं म्हणून मी एवढा वाईट होतो तर मग लग्न का केलं असं अजित पवारांना सुचवायचंय कदाचित. त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. पण मोठ्यांच्या या सगळ्या वादामध्ये काल परवा घरात आलेल्या सुना सुद्धा बोलू लागल्या तर ते काही बरं दिसत नाही. भाजपच्या घरात नव्यानं आलेल्या नवनीत राणाही अजित पवारांना टोमणे मारतायत. बोलताना कुणीही मर्यादा सोडू नये म्हणतायत. आता वाद हा खरा आहे की खोटा देवालाच जाणे. अजित पवारांना एकीकडे माहेरच्यांनी स्वीकारलंय. आता कुठे कटुता कमी झाली आहे. अधूनमधून त्यांचं माहेरी येणं जाणं होतंय. कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे म्हणून भाजप नाराज आहे की घरच्यांनीही भाजपचा विचार स्वीकारावा म्हणून दबावाचं राजकारण आहे. जनतेला काही कळत नाहीये. आपण विचारूया. प्रश्न आहे, अजित पवार सावरकर स्वीकारतात की भाजप पुरोगामी विचार स्वीकारतो? पण एक भीती आहे. कयामत से कयामत तक सिनेमात 2 कुटुंबाच्या भांडणामध्ये त्या बिचाऱ्या दोघांचा जीव गेला होता. आजच्या या राजकीय भांडणात दोघांच्या विचारधारेचा जीव जाऊ नये एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे.